ओके कौस्तुभ, मैंने आपको ये पूछा था कि जैसे ये जो स्टूडेंट्स यहाँ पे मीटिंग में हैं, उनको यही मीन्स जो आपका प्रोफेशन आपने सेलेक्ट किया है फोटोग्राफी, इसमें फ्यूचर में उन्हें काम करना है, आगे जाना है, तो अपॉर्चुनिटीज क्या-क्या है? So because of the digital media, you have a endless opportunities for you nowadays. You can work with for some Bollywood or Hollywood things as well. Recently, there is one movie release, South Indian movie RRR, I guess. So उसका जो एडिटिंग है वो एक 20 साल के लड़के ने किया है, आई गेस महाराष्ट्रियन ही लड़का है वो. इट इज जस्ट यू हैव टू कंसिस्टेंट विथ योर वर्क. ओके. एंड फ्यूचर अपॉर्चुनिटीज ये है कि आज आप भले किसी छोटे ब्रांड के लिए काम कर रहे हो, आगे जाके आप बड़े ब्रांड्स के लिए काम करने लगोगे, देन you might get the chance to travel internationally, or work for with international brands and magazines and everything. So now the sky is the limit. It is just you have to be updated with your knowledge and with your work. वो सबसे ज्यादा इम्पोर्टेंट है. एंड कंसिस्टेंट वर्क देना ये भी सबसे ज्यादा इम्पोर्टेंट है. ऐसा नहीं है कि अरे मैंने 4 फोटो निकाली और उसको पोस्ट किया, उस पे 10-12 लाइक्स आए, उससे ज्यादा कुछ नहीं हुआ. नहीं, ऐसा नहीं होता है. इट टेक्स अ टाइम. दैट्स व्हाई मैंने फर्स्ट वो ही बोला कि आपके जो 3 या 4 साल जो रहेंगे आगे इंजीनियरिंग या डिग्री के, तो उसमें आपको एक्सपेरिमेंट करना है और प्रैक्टिस करना है और उसको दुनिया को दिखाना है. आज आपके पास इंस्टाग्राम है सबको दिखाने के लिए. कोई फर्क नहीं पड़ता अगर आपके फॉलोअर्स नहीं बढ़ते कि या फिर लाइक्स नहीं आते, बट आपका एक वो पोर्टफोलियो बिल्डअप हो जाता है, आपका एक एक्सपीरियंस आ जाता है. तो वो ज्यादा इम्पोर्टेंट है रादर देन लाइक्स एंड अदर थिंग्स. आपका पोर्टफोलियो अच्छा बिल्ड होना, आपको उतनी नॉलेज होना, आपका उतना अपडेशन होना, वो ज्यादा इम्पोर्टेंट है. तो देन अगेन अपॉर्चुनिटीज में स्काई इज द लिमिट. पहले मैंने जब स्टार्ट किया था तब मैं बेकरीज के लिए शूट करता था. मेरी बाजू में जो लोकल बेकरीज है वहां के लिए शूट करता हूँ. बट नाउ टुडे आई एम शूटिंग वन ऑफ द टॉप 5 और 10 ब्रांड्स इन द इंडिया. आज मेरे क्लाइंट्स दुबई में है, सिंगापुर में है, तो वहां से मुझे प्रोडक्ट्स आते हैं शूट करने के लिए. सो नाउ द स्काई इज लिमिटेड. इट जस्ट यू हैव टू बी अपडेटेड योरसेल्फ. और जैसे जब बोलते हैं ना हम लोग कि हमारा मोबाइल हैंग होता है, तब हम निकाल लेते हैं, भाई ये फोटो नहीं चाहिए, वीडियो नहीं चाहिए, स्लो होता है हमारा फोन, तो वो करते हैं. वैसे ही व्हाट आई फील कि ह्यूमंस हैव लेजीनेस. सो रिमूव दैट फ्रॉम योरसेल्फ. you will be a like a new brand new phone. ओके. सो वो सबसे पहले निकाल दो, क्योंकि मैंने जब स्टार्ट किया था तब ऐसा होता था कि अरे फोटोज 10 दिन में आ रहे हैं, 15 दिन में आ रहे हैं. शादी के फोटोज तो 6-6 महीने बाद देखने को मिलते थे. सो मैंने वहां पे काम किया और आज मेरी कंडीशन ऐसी है कि मेरा शूट खत्म होके मैं घर पे आने तक उतना मतलब वहां उतने डिस्टेंस में जहाँ मैं घर पहुंचने से पहले मेरे क्लाइंट के पास एडिटेड इमेजेस रहती है ऑलरेडी टू पोस्ट एंड एवरीथिंग. सो नो डाउट ये एक दिन में नहीं हुआ. मुझे टाइम लगा कि उतना सिस्टम और मेरी शूटिंग स्किल्स में उतनी अच्छी करते गया कि अरे मेरा एडिटिंग टाइम कम हो जाए या फिर एडिटिंग करनी ही ना पड़े. सो दिस इज हाउ यू शुड रिमूव. या कल भी मैं 11 बजे घर पे आया हूँ, खाना खाया और ऑलमोस्ट 3-4 बजे तक मैं एडिटिंग करते बैठा था. बिकॉज आई वॉन्ट टू कि आज भले संडे हो बट मुझे वो देना ही है. वो मैंने लेजीनेस हटा के रखा है. सो फॉर दैट मैं वही बोलता हूँ कि लेजीनेस निकाल दो अपने में से. वो जो अनवांटेड डिस्ट्रैक्शंस है ना, कि भाई ये मूवी देखनी है, वो करना है, देखो मैं भी करता हूँ, मैं भी नेटफ्लिक्स और वो सब देखता हूँ, बट मैं एक पर्टिकुलर टाइम देता हूँ उसको. मैंने लॉकडाउन में एक बहुत अच्छी चीज सीखी और एक वो मैं बताना चाहता हूँ. मैं ना मतलब बहुत बार ऐसे सुना था कि लोग बोलते थे अरे आपका दिन का टाइम टेबल बनाओ, क्या होता है उसमें क्या नहीं. मैंने जनरली ऐसे ही एक दिन बनाया एंड आई रियलाइज कि मैं मेरा टाइम कहाँ का कितना स्पेंड कर रहा हूँ, कि जो मैं किसी और चीज के लिए भी कर पा सकता था. मैं फोन पे 7 से 8 घंटा बैठता था लॉकडाउन पे. एंड ये क्या हो रहा है मेरे साथ. यूल यूल यू नो आपको सेल्फ रियलाइजेशन होगा, वो किसी को बताने की भी जरूरत नहीं है. देन आई 7 से 8 घंटे से मैं 5 घंटे 4 घंटे पे लेके आया वो. एंड नाउ आई
doing meditation and everything, or that is going to help me in my future, in it's helping me in my work as well. I'm thinking differently. मैं और 4 लोगों से मिल रहा हूँ, वो लोग क्या कर रहे हैं वो देख रहा हूँ. So start looking for meditation or normal 1 hour 2 hour walking every day. तो वो मैं पहले, आज जैसे बच्चे यहाँ पे सुन रहे वो जैसा कर रहे होगे वैसा मैंने भी किया है. वो मैं पता था कि क्या यार, ये क्या टाइम टेबल लिखना है. बस सुबह उठेंगे, नाश्ता करेंगे, टीवी देखेंगे, कॉलेज जाके आएंगे. बट डोंट डू दैट. 4 दिन के लिए करो, 4 दिन में आपको मालूम पड़ जाएगा कौन कितने पानी में है. हाँ, और पानी से बाहर कैसे आना है वो भी आपको मालूम पड़ जाए. कौस्तुभ, तू घे थोडा ब्रेक. मी तुला एवढंच सांगेन की एक शिक्षक म्हणून आम्ही जे स्वप्न बघतो शिकवताना, म्हणजे त्यावेळेला तुम्ही फार लहान असता, 17-18 वर्षाचे असता आणि ते तुमचं वयच अवखळ असतं आणि त्यात तुम्ही अनेक गोष्टी करत असता. पण आम्ही एक स्वप्न बघितलेलं असतं की भले हे मूल आज असं आहे, पण ते 10 वर्षांनी असं नसेल. तर त्याचं मूर्त स्वरूप आज माझ्या समोर आहे. म्हणजे हे कौस्तुभ सांगतोय की मेडिटेशन करा, हे कौस्तुभ सांगतोय की अरे रोज 2 तास चाला. म्हणजे आम्हाला असं वाटतंय की जे आम्ही पेरलं होतं ते निश्चित चांगलं उगवलंय. ग्रेट. देर आहे लेकिन दुरुस्त आहे असं. या दॅट्स ग्रेट. सी म्हणजे हेच ना की जे अपेक्षा आम्ही केली होती ते भले लेट पण आलं आणि तुझ्यासाठी लेट नाहीये, ते तुझ्या वयात लेट नाहीये. आय थिंक आय कुड से दिस इज अर्लियर. कारण लोकांना बरंच लेट. नाउ आई फील ओके, अरे ये पहले करता था तो और मैं आगे रहता था जिंदगी में, ऐसा फील होता. पण तरी तुला मी सांगते की तू फार योग्य वेळेत करतोयस. लोकांना अगदी 40, 45, 50 नंतर पण आठवतं. कधीही केलं तरी ती चूक नाहीये. हो. पण तू खूप लवकर केलंस एवढं मात्र मी तुला निश्चित सांगेन आणि बाकीचे पण माझे कलिग्स अग्री होतील या गोष्टीला. ओव्हर टू यू अपर्णा मॅडम. तू विद्यार्थ्यांना काय संदेश देशील तुझ्या या सगळ्या प्रोफेशन विषयी, किंवा मुलांनी कसं काय बिहेव करावं, किंवा या प्रोफेशन साठी त्यांच्याकडे काय क्वालिटीची गरज आहे, त्याच्यासाठी तू काय देशील संदेश मुलांना? ओके, सो मैं 3 या 4 चीजों की रिस्पेक्ट करता हूँ जिंदगी में, जो मैं शायद से पहले नहीं करता था, अभी करने लगा, और उससे मेरा ऑलमोस्ट एवरीथिंग इज ऑन द परफेक्ट ट्रैक. सो फर्स्ट एंड मोस्ट ऑफ द थिंग, रिस्पेक्ट योर टाइम. एक बार 1 सेकंड आगे चला गया ना कि वो वापस नहीं आता है. मैम कैसा पेपर खींच लेती है अपने से कि भाई टाइम खत्म हो गया आपका. हाँ, आप नहीं कर सकते कुछ आगे. सो रिस्पेक्ट योर टाइम. देन सेकंड मोस्ट ऑफ थिंग, रिस्पेक्ट योर वर्क. ओके, आप कितनी भी मस्ती करो, कितना भी कुछ करो, वर्क प्लेस पे वो कुछ नहीं करना है. You have to be a professional. It doesn't matter if you are doing a business or job or anything. Whatever is your work, you have to respect that work. Third thing, respect your parents. That is also most important thing, because remember one thing, from last 18 years they have seen you, they have feed you, so you have to respect them. उन्होंने आपके लिए बहुत sacrifice किए और आगे करते भी रहेंगे. So respect your parents. And fourth, as I said, there I दुरुस्त, respect your health. Okay, so हेल्थ, जब तक आप 2 पैर पे खड़े हो, 2 हाथ से काम कर सकते हो, आपको जिंदगी में कोई नहीं रोक सकता कुछ भी करने के लिए. सो मैं भी शरारतें करता था, तो हाथ पैर मत तोड़ा. भी आपको लाइसेंस मिल जाएंगे अगले साल, सबको आएंगे गाड़ी चलाने के लिए. ड्राइव सेफली. आज मतलब मैं भी बाइक राइडर हूँ, मैंने भी इंडिया भर बाइक चलाई है. बट समवेयर इन माय फैमिलीज माइंड देयर इज अ पीस. ओके, ये अच्छे से चलाएगा, ये रैश ड्राइविंग नहीं करेगा. सो दैट इज ऑल्सो वेरी इंपॉर्टेंट. तो वो भी ध्यान दो. Just don't think about yourself and your joy. Think about your parents, your work, your time. So that's why 4 mantras I'm following them from last 4 years, and it's going really well, touch wood. And अच्छी लाइन चल रही है उससे, और वो ही जिंदगी में काम आता है, मुझे ऐसा लगता है. यही चारों चीजें. खूप सुंदर संदेश दिलास तू कौस्तुभ. रिअली तुझ्यामधले हे चेंजेस बघून आम्हाला खूप छान वाटतंय. आज तुला भेटूनही खूप छान वाटतंय. मॅडम, आता लास्ट सेशन आपण सुरू करूया क्वेश्चन यायचं. हो, त्याच्या आधी अश्विनी पाटील मॅडम उपस्थित आहेत. जर मॅडम तुम्हाला काही विचारायचं असेल तर तुम्ही निश्चित विचारू शकता. आणि तोपर्यंत विद्यार्थी
आपले प्रश्न तयार ठेवतील. जर तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर आणि मी तर म्हणेन की तुम्ही विचारावेत. म्हणजे कौस्तुभ फोटोग्राफी करतोय म्हणून तुम्हाला फोटोग्राफीच करायची आहे असं नाहीये. तुम्हाला काही वेगळं करायचं असेल, पण त्याने जो बेस बनवला हे प्रोफेशनमध्ये एंटर करताना, तो काही तत्वांचा बेस होता. काही हार्डवर्कचा बेस होता. म्हणजे तो महत्वाचा आहे. तुमचं फील्ड कोणतंही असो, प्रोफेशन कुठलंही असो, पण तुम्हाला हार्डवर्क आलं, कॉम्प्रोमाईज हे आलंच. यश तुम्हाला लगेच मिळतच नाही. पेशन्स ज्याला आपण म्हणूया. सो येस. हे सगळीकडे उपयोगी असणार आहे. सो तुम्ही हा नका विचार करू, की "अरे मॅडम आम्हाला तर फोटोग्राफी नाही करायचं, आम्ही त्याला काय विचारणार?" नॉट नेसेसरीली. जरी करायची असेल फोटोग्राफी किंवा करायची नसेल, पण जर तुम्हाला काही प्रश्न असतील, तर तुम्ही निश्चित विचारू शकता. त्याच्या आधी मी अश्विनी मॅडमना रिक्वेस्ट करते, की जर त्यांना काही विचारायचं असेल, तर त्यांनी विचारावं. Thank you, Shilpa madam. Kaustubh, we all teachers are really proud of you that you have selected such an exciting career which is really different from the stereotype careers. And I have seen your photographs. They are really amazing, especially that fireflies photograph and some other photographs. They are really exceptional photographs. So congratulations, Kaustubh, for choosing such an exciting career. Kaustubh, there is one lesson. There is one lesson in our 12th standard English textbook. The lesson is about wildlife photography. I think you must have heard the name of Shah Jung, who featured Black Panther. So that Yes. lesson is about wildlife photography. And today, 12 science students are also presented in this meeting. So can you tell something about the wildlife photography or different parts of photography? Like fashion photography is there, but I think wildlife photography is more dangerous than the other. Means the risk is involved in it. So tell me something about different parts of photography, especially wildlife photography, so that our student must be aware about what is wildlife photography. Okay. So, as Shilpa ma'am said, you need to have a patience, and wildlife photography is all about the patience. Okay, आप टाइगर को, पंछी को बोल नहीं सकते अरे भाई इधर आ, हाँ पोज कर ले, मुझे कैमरा सेटिंग्स चेंज करने दे. ऐसा नहीं होता. आई हैव सीन मेनी वाइल्ड लाइफ फोटोग्राफर्स हु स्पेंड्स years to just see a glimpse of tiger. So it's kind of difficult, and it's all about a mental game. जो वाइल्ड लाइफ फोटोग्राफी है बहुत मेंटल गेम है. उसमें आपको पेशेंस होने जरूरी है. देन आप जैसे मैम ने डेंजर्स बोला, तो हम लोग मैं इंसिडेंट शेयर करना चाहता हूँ. हम लोग कॉर्बेट में शूट कर रहे थे. तो टाइग्रेस नहीं, एलिफेंट और उसके बच्चे थे वहां पे. तो वो लेडी एलिफेंट थी, उनकी मदर. उसको लगा कि वी आर गोना किडनैप और गोना हार्म हर किड. सो उसने हमें अटैक किया. एंड हमारा जो ड्राइवर था उसने गाड़ी पूरी जंगल में रिवर्स ले. एंड इट वॉज लाइक ऑलमोस्ट 2 किलोमीटर चेस. और तब मतलब भगवान दिख गए थे, माँ बाप याद आ गए थे कि भाई इतना बड़ा जंगली हाथी आपके सामने दौड़ के आ रहा है, एंड दैट इज कंटिन्यूस. और गाड़ी सीधी भी नहीं, रिवर्स में जा रही है. मेरा ड्राइवर ऐसे पीछे देख के गाड़ी घुमा रहा है. एंड सो देयर इज रिस्क, बट it is all about adventure. And yes, there is also a big scope for wildlife photographer. YouTube पे एक डॉक्यूमेंट्री है, नेट जियोज यंगेस्ट वाइल्ड लाइफ फोटोग्राफर करके. आई गेस स्पेन या कहीं का तो है वो. तो वो बाद में देख लेना आप लोग. उससे आपको आइडिया आ जाएगी कि आपके घर में आप कितनी वाइल्ड लाइफ फोटोग्राफी कर सकते हो. जैसे कि भांडुप के नजदीक ही अपना भांडुप पंपिंग स्टेशन है, जहाँ पे फ्लेमिंगोज आते हैं. लोग दूर दूर से आते हैं. एवरी सैटरडे संडे मुझे जब टाइम रहता है, मैं सुबह वहां पे जाता हूँ और फ्लेमिंगोज, अलग अलग बर्ड शूट करता हूँ वहां पे. At least now it's okay if you don't have good cameras and everything right now to capture that photograph, but with the basic binocular for the wildlife photography आपको वो species के बारे में मालूम पड़ना चाहिए. कि अरे पंछी यहाँ से आवाज कर रहा है मतलब यहाँ पे होगा, या फिर ये पंछी वहां पे आवाज कर रहा है तो वो वहां पे होगा. तो या फिर वो क्या कम्युनिकेट करते हैं, दैट इज ऑल्सो वन ऑफ द लर्निंग पॉइंट इन द वाइल्ड लाइफ फोटोग्राफी. ऐसा नहीं है जंगल में गए और फोटो निकाल के आए.
एनिमल्स एक दूसरे से कैसे कम्युनिकेट करते हैं, उनका बिहेवियर क्या है, उस पर टाइम स्पेंड कीजिए. Okay, so it's okay if you don't have a good wildlife equipment. मेरे पास भी नहीं है wildlife का proper equipment. I have a basic wildlife का kit because मेरा वो काम ही नहीं है. But बेसिक किट से मैं वो सीख रहा हूँ, अच्छा ये कोयल का आवाज इधर से आ रहा है, हुडेड पिट्टा वहां पे बैठा है, तो वो एक जैसे मैंने अभी 4-5 अलग अलग नाम सीख लिए देख देख के, देखा, देन गूगल पे सर्च किया, वैसे ही सीखा है वहां से भी मैंने. तो अपने पास घर के नजदीक ये सब भांडों पे, और जाओ वहां पे देखो, बहुत अच्छे मिल जाएंगे आपको इमेजेस, वहां पे नॉलेज मिल जाएगा, जिसको वाइल्ड लाइफ में ज्यादा इंटरेस्ट है वो. Thank you, Kaustubh, for answering my question. Thank you. I would like to ask you one more question. Tell Yes. me some institutions that provide courses in photography. So there is JJ School of Arts, where you have 3 years course, like proper degree in the fine arts. In that fine arts में आप photography अपना specialization ले सकते हो. Else there is one more course in the JJ School of Arts, which is 1 year crash course for photography. Then there is Ferguson College. There you have again 3 years degree. Then there is a Symbiosis College, Whistling Wood, then Pearl Academy, and Pune Symbiosis. These are the nearby colleges where you can pursue your degree. Also you can learn online as well. YouTube hai, Skillshare hai, alag platforms hai where you can learn. So from my experience, it's all about photography or any art field, I'll say. It's completely depends how much time you spend on doing that thing, rather than reading or watching the videos. आप वो ट्राई करो कितने कर रहे हो. अगर किसी को रंगोली बनाना पसंद है, तो अगर आपने 100 वीडियोस रंगोली के देख लिए, इसका मतलब ये नहीं आपको रंगोली करनी निकालनी आ जाएगी. जब तक आप ट्राई नहीं करोगे, वो हाथ में से प्रेशर कितना देना है कितना नहीं है, वो आपको समझ में नहीं आएगा. सो प्रैक्टिस इज द की फॉर एनी आर्ट फील्ड. Thank you very much, Kaustubh. Over to you, Shilpa ma'am. या थँक्यू अश्विनी मॅडम. स्टुडंट्सला काही प्रश्न विचारायचे आहेत का? कोणी विचारणार आहे प्रश्न? हिमेश, अथर्व? हॅलो. हा, येस हिमेश. येस मॅम, मी हे विचारणार आहे की तुमचा जो पॅशन होता आणि तुम्ही बोलताय ना की म्हणजे तुम्ही IT घेतलंय अँड तुम्ही फोटोग्राफी सुद्धा करताय, तर तुम्ही म्हणजे अगोदर काय ठरवलं होतं? तुम्ही फोटोग्राफीचं ठरवलेलं या म्हणजे का म्हणजे IT मध्ये जाऊन पुढे काय करणार आहे म्हणजे तुम्ही विचार केलेला? टू बी ऑनेस्ट, 12th ला तर मी ब्लँक होतो. जेव्हा मी सह्याद्रीमध्ये, when I was in the सह्याद्री, I was completely blank. I was okay, photography I was doing as a hobby, and when I got admission for the first year and I started participating in the photography competitions, then I realized then at that point I realized okay, I can do something in it. I got exposure to the professional photographers at that point. जो judges थे वहां से, उनसे मैंने बात की. तब when I saw them, okay, they are earning money from it, or they are pursuing their hobby, then why can't I? तो जब मैंने IT लिया, तब मेरे ऐसा दिमाग में नहीं था. टू बी ऑनेस्ट, आई विल टेल यू, 10th पास हो गया, अच्छे खासे मार्क्स आ गए, साइंस ले लिया. 12th पास हो गया, कंप्यूटर चलाना आता था, IT ले लिया. ऐसा फंडा था उस टाइम मेरा. तो बट फोटोग्राफी इज, मैंने जब उन 2 लोगों से मिला, मैं उन जजेस से मिला, बाकी के लोग देखे, अरे यहाँ पे ये लोग कर रहे, तब मैंने ऐसा सोचा कि हाँ ठीक है, करते हैं अपन, ट्राई करते हैं कि हाँ इसमें भी करियर है. एज आई सेड, उस टाइम हमें कुछ ऑप्शंस ही नहीं थे देखने के लिए कि हाँ भाई कौन क्या फोटोग्राफी कर रहे हैं या फिर क्या ऑप्शन है फोटोग्राफी का, वो कुछ था ही नहीं हम लोग के पास देखने के लिए, क्योंकि फोन ही नहीं था. मतलब ऑनलाइन आई गेस ऑर्कुट या फिर फेसबुक पे आना इज द बड़ी बात हो जाती थी. महीने में एक हाथ दूसरे बार आ जाते थे, तो वही बड़ी बात हो जाती थी. तो अब तो भाई 4G का 3G हो गया, तो ऐसा जान ऊपर नीचे होती है, नेट स्लो चल रहा है मेरा. बट इट रियली हेल्प्स. IT की डिग्री मुझे हेल्प करती है बहुत ज्यादा.
और इवन 11th-12th का जो साइंस है कि आई गेस रिफ्लेक्शन ऑफ लाइट एंड एवरीथिंग यू मस्ट बी हैविंग फॉर योर फिजिक्स. सो उसमें फोटोग्राफी में क्या लाइट सी तो है सब, कि लाइट रिफ्लेक्शन क्या होता है. फोटोग्राफी, फोटोनग्राफी, फोटोन यानी लाइट, लाइट का ग्राफ बनाया, फोटोग्राफी बन गई. सो इट्स लाइक अ पेंटिंग विद द लाइट. सो वो फिजिक्स हेल्प करता है बहुत ज्यादा. मतलब बोलते हैं ना कि हमें लगता है कि अरे क्या ये डेल्टा कॉस साइन थीटा क्या काम का है, बट इट हेल्प्स, समवेयर इट हेल्प्स इन योर लाइफ. डजेंट मैटर कि आज आप 18 के हो, 19वें साल में काम आएगा, 50वें साल में काम आएगा, लेकिन आएगा वो जरूर, इतना याद रखना. कौस्तुभ, तू खूप उत्तम विचार मांडलायस की हा. तुमची हॉबी काहीही असो, पण तुमच्या हातामध्ये एक प्रोफेशनल एज्युकेशन असायला हवं. तू Yes. ह्याच्यापूर्वी सुद्धा म्हणालायस की लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. दो यू आर व्हेरी सक्सेसफुल फोटोग्राफर, पण ज्या वेळेला तुझ्या मागे बीएससी आयटी ही डिग्री आहे, तर लोकांना वाटतं की अरे हा फार काय म्हणूयात आपण, काळाबरोबर जाणार आहे, हा नुसता फोटोग्राफी नाही करत आहे, हा टेक्नॉलॉजीने पण ऍडव्हान्स्ड आहे. हा Yes, झाला yes. लोकांचा अप्रोच. पण ज्या वेळेला तू काम करतोस तर तुझ्या कामातही ते तुला निश्चित मदत करते. सो हा जो तुझा संदेश आहे ना, हा मला अतिशय उत्तम वाटला की शिक्षण हे व्हायलाच हवं. कारण आम्ही Yes, yes. बरेचदा अशी मुलं बघतो की अरे नाही मॅडम, मला ना डान्समध्ये करियर करायचंय किंवा मला ऍक्टिंगमध्ये करियर करायचंय. पण म्हणजे माझं स्वतःचं असं मत आहे की दिस शुड बी अ बॅकअप. तुम्ही Yes, yes. काहीतरी एक प्रोफेशनली घ्या आणि मग त्याच्यात वळा. सी आई कैन रिलेट दोज गाइज बिकॉज मैं भी उतना था. अरे ये तो 10वीं सीखा है, उसने आगे इतना कर लिया, 5वीं सीखा है, सचिन तेंदुलकर 10th पास और 10th फेल आई गेस, लेकिन आज उसका यहाँ पे है 10th में उसका चैप्टर है एंड ऑल दैट. सबसे पहली बात, आप उसके आगे निकल चुके हो, आप 12th में आ गए हो, तो वो बात छोड़ दो. एंड लुक एट द डेडिकेशन ऑफ द सचिन तेंदुलकर. ओके, उसको डिस्ट्रैक्शन नहीं था भाई, मुझे इंस्टाग्राम पे जाके पहले ग्राउंड में जाके स्टोरी डालनी है कि मैं ग्राउंड में क्रिकेट खेलने आया था, वो नहीं था. ओके, लाइफ हैज चेंज अ लॉट. ओके, सचिन तेंदुलकर दिन के 10-10 12-12 घंटे प्रैक्टिस करता था, तो वो उनका डेडिकेशन था वहां पे. आज वैसा नहीं है. ओके, आज वी हैव लॉट्स ऑफ डिस्ट्रैक्शन. आई एम प्रिटी श्योर कि अभी तक ये जो 8-9 ऑनलाइन है ना, उनके व्हाट्सएप चालू रहेंगे किसी ना किसी को तो मैसेज भेजने के लिए, क्योंकि मेरा भी साइड में चालू है. फॉर टू बी ऑनेस्ट, मेरा भी साइड में चालू है काम. तो वैसा नहीं है, आप अच्छे से पढ़ाई कर लो. फ्रॉम लास्ट 2 years मैं खुद खेती कर रहा हूँ, मेरे गांव में खेती है, वो मैं खुद कर रहा हूँ. ओके, और वो भी मतलब मैंने प्रॉपर एजुकेशन लिया उसका, यूनिवर्सिटीज, मतलब प्रॉपर इन द सेंस कि गाइडेंस लिया हूँ वहां के लोगों से, यूट्यूब पे वीडियोस देखे. नाउ आई एम डूइंग समथिंग डिफरेंट लाइक जेरेनियम और ड्रम स्टिक्स काइंड ऑफ थिंग, बट इट्स काइंड ऑफ मोटिवेटेड अदर फार्मर्स एज वेल. वहां के बच्चों को भी थोड़ा बहुत मोटिवेट किया. अरे ये बंदा तो कभी यहाँ पे जिंदगी में पैर नहीं रखा था इसने खेती में, हाँ, वहां पे कुछ तो जाके फोटोग्राफी कर रहा है और ये कर रहा है और यहाँ पे आके खेती कर रहा है. बट इफ यू लर्न हाउ टू डू इट, यू कैन डू इट, ट्रस्ट मी. जस्ट लर्निंग एंड डेडिकेशन इज इम्पोर्टेंट. आज लास्ट वीक ही ये बहुत बड़ा तूफान आ गया था, मेरे ऑलमोस्ट 60% झाड़ नीचे गिर गए, लेकिन मैंने हार नहीं मानी कि भाई नहीं छोड़ दूंगा. थोड़ा बहुत उसको रिपेयर करके खड़े करके रखे हैं मैंने कि भाई हो जाएगा आगे. सो नेवर लूज योर होप्स, करते जाओ आगे. और वहां पे मैंने खेती कर रहा हूँ. मेरा बैकअप प्लान यहाँ पे क्या है, मेरा फोटोग्राफी बिजनेस. जब मैं फोटोग्राफी कर रहा था, सीख रहा था, तभी मेरा बैकअप प्लान क्या था, मेरा आईटी का डिग्री. और जब मैं कॉलेज में था तब मेरा बैकअप प्लान क्या था, मेरे घर वाले थे. सो ऑलवेज आई हैव अ बैकअप प्लान. या थँक्यू कौस्तुभ, बिकॉज मी आत्ता म्हणजे 3 ते 4 वर्षापासून मुलांना I4B म्हणून करिअर रिलेटेड प्रोजेक्ट देते. तर त्याच्यामधला जो बी आहे, I4 हे 4 आय आहेत आणि बी जो आहे तो बॅकअप आहे. सो मी हा. प्रत्येक वेळेला मुलांना सांगते की तो बी तुमचा शोधा. प्रत्येकाचा वेगळा असेल. येस, आणि जनरली असं होतं की आपल्याकडे बऱ्याच जणांकडे शेती असते. सो येस. आम्ही सांगतो की बाबा शेती असेल, जमीन असेल तर ती बिलकुल विकायची नाही. दॅट विल बी द बॅकअप. म्हणजे आता कोरोनामध्ये बघितलं की लोकांचा बॅकअप तोच राहिला. काहीच येस. पैसे नाही मिळाले, उगवलं. शेती म्हणजे मी आता सांगू शकतो 2 वर्षा अनुभवामध्ये, तुमच्या हातामध्ये असलेली तुमची स्वतःची फॅक्टरी आहे. ओके, तुम्हाला फक्त प्रोडक्शन करत जायचं आणि विकत जायचं, बस. तुम्ही स्वतः सीईओ आहात तिथे.
तुम्हाला जे करायचं ते तुम्ही चांगल्या पद्धतीने करू शकता. आज खूप नवीन टेक्नॉलॉजी, आज मी माझ्या मोबाईलवरनं माझ्या शेतीमध्ये पाणी देतोय. म्हणजे इथून मी ऍप डाउनलोड करू वगैरे ते केलेलं आहे वायफाय सिग्नल थ्रू. मी तिथे पाणी देतो. हे सगळ्या नवीन गोष्टी झालेल्या आहेत. आपले शेतकरी जुन्या ह्याच्यामध्ये अडकून आहेत, पण तुम्ही काहीतरी नवीन करू शकता आणि जास्त खर्चिकही नाहीये. खूप चांगला एक्सपिरियन्स आहे तो शेतीचा पण. तर खूप म्हणजे बोलतात ना, की हा आता तो ऍक्च्युअली माझ्या पुढच्या 20 वर्षानंतरचा मी बॅकअप क्रिएट करतोय. आय एम मेकिंग दॅट बॅकअप फॉर मी बिकॉज आय डोंट नो हाऊ मेनी इयर्स आय एम गोइंग टू स्टँड देअर फॉर माय वर्क. Today I can stand for 12 to 15 hours for my shoot. I'm standing every day, driving every day. आज माझे हात स्टेडी आहे. ज्या दिवशी ते शेक व्हायला सुरुवात झाली, माझं करिअर संपलंय तिथे फोटोग्राफीचं. कारण शार्प फोटोज येणार नाही. तर मी आतापासून माझा बॅकअप बनवायला सुरुवात केली आहे तिथे. सो दिस इज हाऊ यू शुड प्लॅन युअर फ्युचर ॲज वेल. ग्रेट 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 कौस्तुभ, ग्रेट. तू जी काय फोरसाइटनेस दाखवली आहेस ना, ती म्हणजे फारच फारच उत्तम. म्हणजे म्हणतात ना, की आज अपर्णा मॅडम पण आहेत. त्यांची एक उत्तम शेती आहे आणि त्या स्वतः जाऊन शेतात काम करतात. सो त्याच्यामुळे आम्ही आज आता वयाच्या 40च्या पुढचे आहोत आणि तू खूप मागे आहेस आमच्यापेक्षा आणि तू इतक्या लवकर सुरू केलंयस तर खूपच उत्तम, कमेंडेबल. आणि मला असं वाटतं अजून कोणाला काही प्रश्न विचारायचा आहे का? येस मॅम. येस हिमेश, कॅरी ऑन. हा, तर मी तुम्हाला विचारणार होतो, म्हणजे तुम्ही जे बोलले की तुम्ही पुढे 12th नंतर तुम्ही ते जजेस तुम्ही त्यांना मिळाले, त्यांना भेटले आणि त्यानंतर तुम्ही डिसाईड केलं की तुमचं म्हणजे फोटोग्राफी तुमचा एक म्हणजे पुढे तुम्हाला कामात येईल, तुमचा प्रोफेशन आहे. तर मी माझा म्हणजे असं मला सांगायचं आहे की मी सुद्धा असंच म्हणजे डॉक्टर्सना मिळालो आणि मी आय वॉन्ट टू बिकम अ डॉक्टर अँड मी IT सुद्धा घेतलंय कारण की माझा कम्प्युटरचा तितका म्हणजे आहे. कम्प्युटर सुद्धा माझा पॅशन एक आहे आणि त्यात पण मी म्हणजे खूप हे म्हणजे प्रॅक्टिस केली आहे. त्यामुळे मी IT घेतलंय. तर मला ते पुढे कामात येऊ शकतं का, म्हणजे असं मला डाऊट आहे. कारण की मी हा विचार केलाय की पुढे जर माझे डॉक्टर आणि कधी मी जर नाही बनू शकलो, कधी म्हणजे असं वाटलं आणि काय प्रॉब्लेम्स आले, तर मला ते IT सपोर्ट करेल का? डेफिनेटली. इव्हन तुला मेडिकल फील्ड मध्ये पण IT सपोर्ट करेल. साधं सिम्पल घे, तुला एक्सरे मशीन डिझाईन केलंय कोणीतरी, त्याचं सॉफ्टवेअर बनवायचंय, आलं ना तुझं मेडिकल आणि IT. एंडोस्कोपी होतात, त्याच्यात पॉइंटेड कॅमेरेज असतात, त्याचं डेव्हलपमेंट तर आज प्रत्येक गोष्टीमध्ये कम्प्युटर आहे. सो इव्हन तू म्हणशील की मी डॉक्टर नाही झालोस, ठीक आहे, हरकत नाही. तू एखादा पार्ट इन्व्हेंट करू शकतो IT किंवा एखादी इझी सॉफ्टवेअर तू क्रिएट करू शकतो मेडिकल फील्डसाठी. इट्स नॉट नेसेसरी की तू बाबा ते स्टेटोस्कोप घालूनच तू डॉक्टर झाला पाहिजे. ओके, तू मेडिकल फील्ड मध्ये तुला करिअर म्हणजे बोलतो ना तुझी इच्छा आहे, बट तू IT मधनंही करू शकतोस. आज टेक्नॉलॉजी इतकी पुढे गेली आहे की घर बसल्या म्हणजे मी ऑपरेशन होतात तिथे रोबोट्स करतात, रोबोट्स येत आहेत. ओके, सो तशी टेक्नॉलॉजी काहीतरी करू शकतोस तू. सो तुझं नॉलेज वाया नाही जाणार आहे. त्यामुळे मी म्हणेल की तू डॉक्टरेटचं पण नॉलेज घे, ते तुझं वाया नाही जाणार, ITचं पण नॉलेज वाया नाही जाणार आहे कधी. येस. हा, हा, तर त्यामुळे मी असं नाहीये की आतापासून म्हणजे विचार केला, सुरुवात हा केली. अँड हा मी हा विचार केला की मी एकदा क्लिनिक मध्ये जाईल आणि डॉक्टर्सना भेटेल. तर मी आता क्लिनिक मध्ये जॉब सुद्धा करतो आणि नाही. सरांकडे मी म्हणजे ऍज अ कंपाऊंडर मी ते शिकण्यासाठी, फक्त प्रॅक्टिससाठी. आणि येस, IT तर आहेच माझं, तर दॅट्स वाय मी ते विचार केला की मी आतापासून जर प्रॅक्टिस केली तर मला पुढे ते कामी येणार. 100%. आज तुला लगेच 2 मिनिटात कळत असेल डॉक्टरांनी लिहिलेलं काय ते. कळालं येस का कळतं. ना? झालं ना, आलं ना एक टॅलेंट तुझ्याकडे. येस. आणि मी मेडिकल अँड क्लिनिक तर दोन्ही मी म्हणजे त्यामध्ये प्रॅक्टिस करतो. तर मला येस, असं वाटलं पुढे की मला ते पुढे कामात येईल आणि माझा म्हणजे डॉक्टरचा जो माझं स्वप्न आहे ते मी पूर्ण करू शकतो. 100%. आणि 100% डेडिकेशनने केलं सर 100% होईल. वेगवेगळे एक्सपिरियन्स येत जातील तुला की डॉक्टर कसे पेशंटला हँडल करतात ते ना, ते बघून तुला कळू शकतं की ओके, या सिच्युएशन मध्ये डॉक्टरांनी हे केलं होतं किंवा डॉक्टर हे करतात ते. तर त्याचा तुला नक्कीच फायदा होईल पुढे. डोंट वरी. हिमेश, येस मी थोडं येस ऍड मॅम. करेन की तू जसं करतोयस ना, ती ऍक्च्युअल एज्युकेशन सिस्टम US आणि युरोपमध्ये चालते, की तिथे मुलांना शिकता शिकताच एक्सपिरियन्स घ्यायला सांगतात की ज्याच्यात तुम्हाला करिअर करायचंय. अर्थात भारतात ते आलेलं नाहीये, पण ठीक आहे. तू तुझ्या परीने ते सुरू केलंयस आणि तू त्या मार्गावरून चालतोयस, तर तो एकदम
परफेक्ट रस्ता आहे तू सिलेक्ट केलेला. येस. अगेन येस मॅम. आणि आपल्याकडे हा बोल. हा बोला बोला. नाही, मी परत तेच म्हणते, आपल्याकडे आता पुन्हा 6 मिनिटं उरलेली आहेत. जर कोणाला काही प्रश्न विचारायचा असेल तर विचारा. अन्यथा जर काहींना असं वाटत असेल की नाही मला मीटिंग मध्ये नाही विचारायचं आहे, तर कौस्तुभशी वेगळं बोलायचं आहे, तर मला कॉन्टॅक्ट करा. मी कौस्तुभला विचारेन आणि मग कौस्तुभचा नंबर तुम्हाला दिला जाईल. ओके. आहे का कोणाला काही प्रश्न विचारायचा आहे? हॅलो. हा बोल हिमेश. हा, तर मला फक्त इतकंच म्हणजे एकदा विचारायचं आहे लास्ट, की आपला जर सक्सेस कडे आपण जातो, आपला एक गोल आहे, तर मी असं डिसाईड केलंय की आपला म्हणजे एक लॅडर आहे, एक्झाम्पल लॅडर आहे, आणि आपण सक्सेस कडे जातोय, तर त्यामुळे आपण 4 पायऱ्या वर चढून जाणार आणि एक पायऱ्या वर चढून जाणार. आपण सक्सेस कडे तर जाणारच आहे, बट ते इझी काय असेल? मला वाटतं एक पायऱ्या आपल्याला सोपं पडेल, थोडा टाइम लागेल, बट कसं आहे त्याच्याने आपल्याला हेल्थ इश्यू नाही होणार, मेंटली इश्यू काहीच नाही होणार. बट आपण 4 पायऱ्या जर चढतोय तर आपल्याला हेल्थ इश्यू होऊ शकते, काही म्हणजे फिजिकल प्रॉब्लेम्स येऊ शकतात. तर ते बरोबर आहे का म्हणजे? माणसा म्हणजे माझं तरी थिंकिंग असं आहे की ज्या दिवशी म्हणेल ना मी की अरे मी सक्सेसफुल फोटोग्राफर झालो ना, मग त्याच्यानंतर मी चांगलं काम करणार आहे का किंवा माझ्याकडनं निघणार आहे का? सो मी स्वतःला ठेवलं की अरे मी थोडं अजून सक्सेसफुल व्हायचं, अजून सक्सेसफुल व्हायचं. भले मी बोलतात ना की स्लोली स्लोली जा, हरकत नाही, एक पायरी घे, नो प्रॉब्लेम. ओके. आय हॅव सीन मेनी पीपल दोज हू आर इन टू फोटोग्राफी ऍट द एज ऑफ 35 त्यांनी ऑलमोस्ट CA केलंय, डॉक्टरेट केली आहे, बट 10-15 वर्ष प्रॅक्टिस पण केली आहे, पण ते नंतर फोटोग्राफीमध्ये शिफ्ट झाले. एवढे दिवस ते ऍज अ साइड हॉबी वगैरे करत होते. बट गोल हे माणसाचं पुढे 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 वाढतच गेलं पाहिजे. एकाच ठिकाणी अडकून राहू नका की हा माझं डॉक्टर झालं ठीक आहे, संपलं, असं नाही. किंवा चल ठीक आहे मी या 4 ब्रँडसाठी शूट केलं, माझं झालो मी सक्सेसफुल फोटोग्राफर, असं नसतं. तुम्हाला अजून 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 पुढे काही ना काहीतरी म्हणजे बोलतात ना की भूक लागली पाहिजे त्या गोष्टीची, सक्सेसची, की अरे अजून हे हवंय, अजून हे हवंय. रोज आपण एकच पोळी भाजी खाऊन शांत बसतो का? नाही ना. बाहेर जाऊन खातोच ना दुसरं काहीतरी. तसंच हवं की अरे ते दुसरं पण ट्राय केलं पाहिजे, हे केलं पाहिजे. तर सक्सेस असं म्हणू नका की अच्छा मी झालो सक्सेसफुल, की बाबा 12th मध्ये मला 90% आले, मी झालो सक्सेसफुल, असं नाही. त्याच्यानंतर तुमची ग्रॅज्युएशन पण आहे. ते तुमचं गोल होतं. त्यामुळे असं नाही म्हणता येणार की ती शिडी कधी संपेल. सक्सेसची शिडी कधीच संपणार नाहीये. ओके. देन यू हॅव टू डिसाइड की तुला 4 पायऱ्या चढून, हे बघ 4 पायऱ्या चढून जायचंय की एक पायरी चढून जायची. 4 पायऱ्या चढून गेलास आणि कुठे पाय सरकला की 4 पायऱ्या खाली येणारच. लक्षात ठेव, एक पायरी नाही येणार. येस येस येस, मी तेच थिंकिंग ठेवलेली की एक हा. पायऱ्या, भले वेळ लागेल, बट एक पायरी चढून गेले तर आपल्याला ते इझी, म्हणजे हेल्थ वाईज तरी काही प्रॉब्लेम होत नसतो. येस येस, यू गाईज आर 17-18, यू हॅव सो मच ऑफ टाइम इन युअर हँड. अँड मी हे पण म्हणतो की तुमच्याकडे खूप वेळ आहे आणि खूप कमी वेळ आहे, असं दोन्ही पण गोष्टी आहेत तुमच्याकडे. सो स्टार्ट करा आजपासून. जे काय तुमच्या मनात असेल गोष्टी लिहायला शिका. टाइम टेबल बनवा. जसं मी म्हंटल, 4 दिवस ट्राय करून बघा. 5व्या दिवशी टाइम टेबल बनवायची गरज नाही. आपल्या डोक्यात फिट होऊन जातं की अरे हे इथे टाइम वेस्ट होते, तिकडे टाइम वेस्ट होतोय. ह्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत लाईफ मध्ये करायच्या. कौस्तुभ, खूप 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 मोलाचं मार्गदर्शन तू केलंयस. तुला असं वाटेल, तू सहज बोलत गेलायस, पण इतके की पॉइंट्स आहेत त्याच्यामध्ये, इतके की पॉइंट्स आहेत, आणि तुझ्या इतक्या लहान वयामध्ये तू इतके की पॉइंट्स आम्हाला दिलेत. म्हणजे फक्त मुलांना नाही, आम्हाला सुद्धा दिलेत ते. सो खूप खूप धन्यवाद. तू तुझ्या थँक्यू मॅम. बिझी शेड्यूल मधून आम्हाला वेळ दिलास आणि नाही नाही मॅम. मार्गदर्शन केलंयस. येस खूप खूप धन्यवाद. येस. मला थँक्स टू यू मॅम. म्हणजे बोलतात ना की माय फर्स्ट आय वॉज स्टेज फिअर. मॅमनी मला सगळ्यात आधी कॉलेजच्या फॅशन शो मध्ये उभं केलं होतं फॅशन रॅम्पसाठी. तेव्हापासून मॅमनीच कॉन्फिडन्स बिल्डअप केलेला आहे. त्यामुळे मॅमचं जेवढं थँकफुल आहे तेवढं किंवा सह्याद्री कॉलेजचं फार कमी आहे. कारण खूप वेगळा एक्सपिरियन्स होता तो सह्याद्री कॉलेजचा. सगळीकडे तुम्हाला वेगवेगळे एक्सपोजर्स मिळत गेले वेगवेगळ्या गोष्टींसाठी. तुमच्याकडनं आमच्याकडनं फार अभ्यास करून घेतला मॅमने आम्हाला. ते आय स्टील रिमेंबर दोज ग्लुकोज के सॉंग्स. जेव्हा मॅमने एंटर झाल्या की गुड मॉर्निंग गुड आफ्टरनून म्हणायचं, ते ग्लुकोजचे सगळे मॅमने सॉंग्स बनवलेले, ते सगळे आमच्याकडनं बोलून घ्यायचे. खूप छान होता तो एक्सपिरियन्स.
थँक्यू. म्हणजे मी शिकवलं Thank रे, you. पण तुम्ही केलं हे पण महत्वाचं आहे ना. आम्ही Thank संधी you. दिली आणि तुम्ही घेतली. संधी आम्ही कायम देत असतो, पण घेणारेही हवेत ना. Yes. तो तुम्ही घेतलात. म्हणजे जरी आम्ही असू तरी सुद्धा मेहनत तुमची आहे. ओके, क्रेडिट Yes. गोज टू यू ओनली. ओके. Thank So I think hardly 1 minute has left. Thank you very much, Kaustubh. As well, thank you to all the students and all my colleagues for joining this meeting and making this event successful. Thank you. Thank you. Thank you Thank very you much. so much. Thank you. Thank you. Thank you, sir.